होळीच्या दिवशी बहिणीला दुचाकीवरून माहेरी घेऊन जाणाऱ्या भाऊ बहिणीला मद्यधुंद कार चालकाने धडक दिली। या अपघातात भाऊ बहीण पुलावरून खाली कोसळले। हा अपघात सोमवारी दुपारी पाचपावली पुलावर घडला। अपघातानंतर भाऊ आणि बहिणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। मोहम्मद इरफान सलाहुद्दीन अन्सारी वय वर्ष 30 आझाद नगर टेका पाचपावली आणि फजिया अन्सारी वय वर्ष 21 अशी जखमी भाऊ आणि बहिणीचं नाव आहे। राहुल नारायण मांगले वय वर्ष 41 श्रीकृष्णनगर अयोध्यानगर असे आरोपीचे नाव आहे। धुळवडीच्या दिवशी दुपारी 3च्या सुमारास दोघे भाऊ बहीण त्यांच्या दुचाकीवरून कमाल चौकातून गोळीबार चौकाच्या दिशेने जात होते। दरम्यान राहुल मांगले हा लाल रंगाची MH31BC 1185 क्रमांकाची कार भरधाव वेगाने उड्डाणपुलाच्या उलट्या दिशेने गाडी चालवत आला। कारचा वेग जास्त असल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि कारने इरफान आणि फजिया यांच्या गाडीला जोरदार धडक दिली। या धडकेत दोघेही बहीण भाऊ उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळले आणि गंभीर जखमी झाले। त्यानंतर तिथे उपस्थित नागरिकांनी त्यांना मेयो रुग्णालयात नेले। कार चालक राहुल मांगले हा दारूच्या नशेत होता। वेग इतका जास्त होता की गाडीच्या धडकेत पुलावरील कठडेही तुटले। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी आरोपीच्या कारची झडती घेतली असता कारमध्ये 2 दारूच्या बाटल्या आढळून आल्या। यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे।